जेवायला बसताय? तर मग ही 4 वाक्य नक्कीच लक्षात ठेवा. अन्नम ब्रह्मेती व्यजानात. तैत्तिरीय उपनिषद. अन्नाला परब्रह्म मानावे. म्हणूनच आपण जेवणाची सुरुवात करताना हा श्लोक म्हणतो. वदनी कवल घेता नाव घ्या श्री हरीचे. सहज हवन होते नाव घेता फुकाचे. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म. उदर भरण नोहे जानिजे यज्ञ कर्म. जय जय रघुवीर समर्थ. दुसरे वाक्य. अन्नम न निंद्यात तद्व्रतम. तैत्तिरीय उपनिषद. अन्नाची कधी निंदा करू नये. अन्नाला कधी नाव ठेवू नये. तिसरे वाक्य. अन्नम न परिचक्षित तद्व्रतम. तैत्तिरीय उपनिषद. अन्नाचा कधी त्याग करू नये. ताटात वाढलेले अन्न कधीही वाया टाकू नये. जर आवडते अन्न असेल तर ते पुन्हा घ्यावे. ताटात वाढलेले अन्न किंवा पदार्थ जर कुठला आवडता नसेल तर तो वाया न घालवता खाऊन घ्यावा व पुन्हा घेऊ नये. म्हणजे अन्न वाया जाणार नाही. चौथे वाक्य. अन्नम च बहुपूर्वित तद्व्रतम. अन्नाची नेहमी स्तुती करावी असे व्रत धारण करावे. स्तुती केल्याने जेवण बनवणारी प्रसन्न होते, तसेच आपलेही मन प्रसन्न राहते व मन प्रसन्न राहिल्यामुळे अन्न चांगल्या पद्धतीने पचते. तर मग इथून पुढे जेवताना ही 4 वाक्य लक्षात ठेवणार ना? आणि मगच जेवण करा. धन्यवाद.